तर गोवामध्ये आज माझा सेकंड डे आहे आणि अर्ली मॉर्निंग उठून मी आता ब्रेकफास्ट करायला जातो आहे, कारण की काल थोडा लेट नाईट बर्थडे सेलिब्रेशनच्या नादात थोडा टाईम गेला बाहेर. असं होतं आज नोवा कॅफेला जायचा माझा प्लॅन आहे, बट बघूयात कसं प्लॅन होतं. समोर आंबे बघू शकता माझ्या रूमच्या एक्झॅक्ट माझ्या हॉटेलच्या समोर. भरपूर आंब्यांनी झाडं भरलेली आहेत गोव्यात यावर्षी आणि काजू वगैरे भरपूर सारे आहेत. तर तुम्हाला पण यायचं असेल तर ह्या सीझनला येऊ शकता आणि फुल एन्जॉय करू शकता. फिलहाल मी जाऊन आता नाश्ता करतो आणि तुम्हाला लगेचच मिळतो. वाव, गोवामध्ये जसे आपल्या इकडे आंब्याची झाडं असतात ना, तशी नुसती काजूची झाडं आणि एकदम ग्रीनरी आहे. जशी आपली इथं पावसाळ्यात असते तशी. काय माहिती इकडं पाऊस पडतो की नाही, बट फुल ग्रीनरी आहे. मॉर्निंग 10 वाजता मी निघालेलो नाश्ता करण्यासाठी. तर एवढं सकाळी काहीच नव्हतं, बट एक दुकान भेटलं आहे, चाय शॉप आहे आणि तिथं मला ऑमलेट पण देतोय. पण आता आल्याप्रमाणे मी थोडा जाऊन एक्सप्लोर करतो. मोरजिम बीच दिसायला तर एकदम मस्त दिसतो आणि कॅफे वगैरे इथं एकदम नेक्स्ट लेवल आहे. तुम्हाला जर कॅफे वगैरे व्ह्यू आवडत असतील ना, तुम्ही डेफिनेटली मोरजिम बीचला या. तर भेटतो तुम्हाला मोरजिम बीचवर थोडं खाऊन घेऊन. केला आहे ब्रेकफास्ट, एकदम फुल पेट भरकी केला आहे. आता काय मला दुपारीपर्यंत बघायची गरज नाही. सो आता निघतो स्कूटी घेऊन इथून. थोडं मोरजिम बीचवर फिरतो आणि मग जाऊयात रूमवर. संध्याकाळी एक प्लॅन आहे, तो पण सुपर्ब आहे. सो लेट्स गो. असं वाटतं की बाहेरचं बीच आहे डायरेक्टली, म्हणजे आउट ऑफ बीच आहे, एकदम सायलेंट आहे. पूर्ण पाणी ब्ल्यू आहे आणि रश नसल्यामुळे जास्त पब्लिक पण नाही आहे बीचवर कोणत्याच. मला माहित नाही तुम्हाला दिसतोय की नाही, बट जो काही मी समोर बघतोय लाईव्ह, पूर्ण पाणी ब्ल्यू आहे आणि एकदम बेस्ट आहे. मी एन्जॉय करतो आणि घरी जायला निघतो. थोडा टॅनिंग होईल, बट एवढा पण विचार करून जमणार नाही. सो ब्लॉगला टिल एंडपर्यंत बघा आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बॉडीची कंडिशन पण बघू शकता सध्याची. आता माझी एकदम परफेक्ट झोप झाल्यासारखी मला वाटते, कारण की काल मी फुल टायर्ड होतो आणि तिकडे बाहेर पण गेलो तर मिड नाईटला थोडा जागरण पण झालेला. आता मी एकदम फ्रेश आहे आणि आता परत रेडी होऊन बर्थडे सेलिब्रेशनला जातो आहे. नोवाला जायचा प्लॅन आहे, बट नोवाचा रिझर्वेशन खूप स्ट्रॉंग आहे. सो जाऊन बघूयात ऑन लोकेशनवर. तोपर्यंत मी रेडी होतो आणि तुम्हाला लगेचच मिळतो. आणि फोटो काढायचा मेन म्हणजे त्यासाठी घेतो आहे आणि बघूयात किती वेळ जातो आहे, कारण की मला सनसेटला नोवा कॅफेला बर्थडे सेलिब्रेशन करायचं होता, पण आता ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. सो आउट साईडला आहे, बट एकदम मस्त काम झालेलं आहे. पण आता मला पोचायला इथून 8 किलोमीटरवर जायचे आहे. बघूयात जेवढं लवकर जाता येईल तेवढा लवकर निघायचा ट्राय करतो आहे. बाकी मला फ्लॉवर्स पाहिजे होते, फ्लॉवर्स तर मिळाले. मला माहीत नाही हेल्मेटमध्ये मी कसा दिसतो आहे, बट जसा पण दिसतो आहे चालेल. तर आजची आउटफिट मी लिनन पॅन्ट, स्लीपर आणि लिनन शर्ट नेव्ही ब्ल्यू वेअर केलेला आहे. थोडे ॲक्सेसरीज ॲड केलेले आहे, वॉच पण आहे, बट हेल्मेट मुलं दाखवू शकत नाही तुम्हाला. तिथे गेल्यानंतर मी दाखवेनच काही शॉट. सो तुम्हाला जर पाहिजे असतील शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर. ओके
एकदम सुपर बनवलेला आहे आणि बघू शकता समोर तुम्ही. जस्ट ओपन दिस बाबा. थोड़ा ज़्यादा निकालो और ज़्यादा निकालो. ओके. समोर सनसेटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही फक्त. भाई जन्नत हेवेन. इथे आज बर्थडे सेलिब्रेशन करायचा प्लॅन आहे माझा. बट बघूयात तिथं जाऊन आता समजेल. कारण की इथं भरपूर कॅफे आहेत. तिथली पण आहे, नोवा पण आहे आणि क्लारा पण आहे. तर तिथं जाऊन बघूयात, डिसाईड करूयात. सो पहिले मी फोटोज काढून घेतो कारण की सनसेट 15 मिनिटच राहिलेला आहे जसं मी चेक केला त्यावरून. सो व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही.